हे गाइस, वेलकम बैक टू दी विद सॉल्यूशंस। और आज हम देखने वाले हैं मराठी सब्जेक्ट का समास। ये मुझे कमेंट्स में बहुत आया कि मराठी सब्जेक्ट का भी ग्रामर लो, तो मैंने सबसे पहला टॉपिक समास लिया है। और आज का वीडियो थोड़ा बड़ा जा सकता है क्योंकि समास है बहुत बड़ा टॉपिक। तो अगर आपको चाहिए तो आप 1.5x के स्पीड में भी देख सकते हो। और चलो वीडियो स्टार्ट करते हैं। ओके सो गाइज, मैं चाहती हूँ कि आप पेन और बुक्स लेके बैठे, जिसमें कि क्योंकि जो भी मैं यहाँ पे नोट्स दे रही हूँ आप वो लिख लो। चलो तो देखते हैं समास म्हणजे काय। जेव्हा दोन किंवा अधिक शब्दांमधील परस्पर संबंध दाखवणारे प्रत्यय किंवा शब्द यांचा लोप होऊन त्यांचा क शब्द तयार होतो, तेव्हा शब्दांचा एकीकरणाला समास असे म्हणतात। मतलब क्या गाइज, जब दो वर्ड्स यानी कि रेन, इंग्लिश का एग्जाम्पल दे रही हूँ, रेन प्लस बो, जब दो वर्ड्स एक साथ आएंगे और उनका कोई एक ही वर्ड बन जाएगा, रेनबो। ओके जब दो वर्ड्स एक साथ आएंगे, उनको प्लस कर दिया, अगर उनको जोड़ दिया हमने तो उसका एक ही वर्ड बन जाएगा। ऐसे वर्ड को हम क्या कहते हैं? समास कहते हैं। ऐसे वर्ड को क्या कहते हैं हम? समास। अगर मराठी में समजाना हो तो जेव्हा दोन शब्द एक सोबत येतात व त्यांना जोडल्या जाऊन एक नवीन शब्द तयार होतो, त्या शब्दाला आपण समास असे म्हणतो। ठीक आहे, समासाचे एक्झाम्पल्स बघूया। समासाचे उदाहरण, समासाचं उदाहरण इथे पहिला दिलंय, राजाचा वाडा। राजाचा वाडा काय असतो? राजवाडा। ओके, राजाचा वाडा इज राजवाडा। ओके, सेकंड इज राम आणि लक्ष्मण। राम आणि लक्ष्मण आपण म्हणत नाही, राम लक्ष्मण आपण म्हणतो। तर राम आणि लक्ष्मण, राम हा पहिला शब्द आहे, लक्ष्मण हा दुसरा शब्द आहे, पण त्यांचा एक जोड शब्द तयार झालाय, राम लक्ष्मण, म्हणून हा शब्द काय झाला? समासिक शब्द झाला। ओके, समासिक शब्द झाला। तिसरा आहे साखर घालून केलेला भात। साखर घालून केलेला भाताला आपण काय म्हणतो? साखर भात। ठीक आहे, तर हा जो साखर भात हा जो शब्द आहे तो काय झाला? आपला सामासिक शब्द झाला। तो काय झाला? आपला सामासिक शब्द झाला। ठीक आहे, आपण पुढचं बघूया। समासाचे प्रकार असतात। समासाचे 4 प्रकार असतात। पहिला प्रकार आहे आपला अव्ययीभाव समास, दुसरा प्रकार आहे आपला तत्पुरुष समास, तिसरा आहे द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुव्रीही समास। ठीक आहे, तर आपण एक एक शब्द, एक एक टाइप, जे एक एक प्रकार आहे समासाचे ते नीट बघून घेऊया। ठीक आहे, आता मला तुम्हाला आधी सांगू द्या की एक टेबल असतं। ठीक आहे, एक टेबल बनवून घेऊया। अव्ययीभावात कसं, एक पहिलं पद असतं, पहिलं पद, आणि एक असतं दुसरं पद। ठीक आहे, दुसरं पद। तर पहिला अव्ययीभाव आहे, दुसरं तत्पुरुष, तिसरं द्वंद्व आणि चौथं बहुव्रीही। ठीक आहे, आपण इथं टेबल बनवून घेऊया। तर पहिला जे तत्पुरुष, पहिला जे समास असतो जो की अव्ययीभाव आहे, त्याच्यात पहिलं पद महत्वाचं असतं। ठीक आहे, पहिलं पद महत्वाचं असतं पण दुसरं पद महत्वाचं नसतं। तत्पुरुष समासात कसं असतं की दुसरं पद महत्वाचं असतं आणि पहिलं पद महत्वाचं नसतं। द्वंद्व समासमध्ये दोघंही पद सारखे सामान्यचे असतात, सारख्या महत्वाचे असतात। ठीक आहे, आणि बहुव्रीही जे समास आहे त्याच्यात एकही पदला महत्व नसतं। हा टेबल तुम्ही लर्न करून घ्या, तुम्हाला खूप जास्त इझी जाईल। बघा, अव्ययीभाव समासामध्ये पहिला पद महत्वाचा, तत्पुरुष समासात दुसरा पद महत्वाचा, द्वंद्व समासमध्ये दोघंही पद महत्वाचे आणि बहुव्रीहीमध्ये एकही पद महत्वाचा नाही। हा टेबल नीट पाठ करून घ्या, तुम्हाला खूप उपयोगी पडेल। ठीक आहे, तर आता आपण बघूया अव्ययीभाव समास। अव्ययीभाव समास काय असतं? यात पहिले प्रधान म्हणजेच महत्वाचे असून किंवा अव्यय असते आणि संपूर्ण सामासिक शब्द हा बहुधा क्रियाविशेषण अव्यय असतो। आता जसं मी तुम्हाला इथे सांगितलं, जर तुम्हाला पहिला शब्द महत्वाचा दिसतोय तर तो कोणता होईल? डायरेक्टली तुमचा अव्ययीभाव समास होईल। हे तुम्ही समजून घ्या, म्हणून म्हटलं होतं हा टेबल पाठ करून घ्या। इथे मी तुम्हाला सांगितलं पहिला पद महत्वाचा, इथे ते सांगतंय ज्या समासात पहिला पद महत्वाचा असतो, पहिला शब्द महत्वाचा असतो, तोच आपला काय असतो? अव्ययीभाव समास असं त्याला म्हटलं जातं। ठीक आहे, त्याची उदाहरणं बघा। अजन्म, अजन्म म्हणजे काय? जन्मापासून। ठीक आहे, अजन्म म्हणजे जन्मापासून। प्रतिवर्ष, प्रतिवर्ष म्हणजे दरवर्ष। आता इथं प्रतिवर्ष म्हणजे काय? प्रतिला इथं महत्व आहे, वर्षाला नाही। प्रति म्हणजे दर, तर दर वर्षाला महत्व आहे, फक्त वर्षाला महत्व आहे का? नाही। आमरण, आमरण म्हणजे मरण्यापर्यंत, मरणापर्यंत म्हणजे मरणाला महत्व आहे, पर्यंतला नाहीये, तर म्हणून पहिला पद महत्वाचा झालाय, म्हणूनच तो काय झालाय? अव्ययीभाव समास झालाय। ठीक आहे, घडोघडी, घडोघडीला जर विग्रह केलं तर कसं आहे? तर प्रत्येक घडीला, प्रत्येक घडीला म्हणजे प्रत्येकला महत्व आहे, घडीला महत्व नाहीये।
म्हणून प्रत्येक हा पहिला पद आहे. पहिल्या पदाला महत्व झाला म्हणजे तो कोणता झाला? अव्ययीभाव समास आपला झाला. ठीक आहे. गावोगाव, गावोगाव म्हणजे प्रत्येक गावी, गावोगाव म्हणजे प्रत्येक गावी. जसं आपण म्हणतो दिने दिने, दिने दिने म्हणजे प्रत्येक दिने, प्रत्येकाला महत्व आहे, गावीला महत्व नाही. पहिला पदाला महत्व म्हणजे तो अव्ययीभाव समास. ठीक आहे. त्याच्या अजून इतर उदाहरणे इथं तुम्हाला दिलेले आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ते वाचून घ्या. फक्त एवढं लक्षात ठेवा, जेव्हाही पहिल्या पदाला महत्व असतं, पहिल्या पदाला महत्व असतं, तो झाला आपला अव्ययीभाव समास. ठीक आहे. अव्ययीभाव समास. जर तुम्हाला असा शब्द बघून त्याचं महत्व कळत नसेल तर त्याला विग्रह करून घ्या. जसं अजन्माचं विग्रह केलं इथं जन्मापासून. ठीक आहे. मग जन्मापासून इथं तुम्हाला समजून जाईल की जन्माला महत्व आहे, पासूनला महत्व नाहीये. जन्म हा शब्दाला महत्व आहे. हे बघा, हे कसं झालं? जन्म प्लस पासून. तर इथे काय झालं? जन्म ह्या शब्दाला महत्व दिलाय, पासून ह्या शब्दाला महत्व नसतो. तर जन्म या शब्दाला महत्व होतं म्हणून तो कोणता झाला? अव्ययीभाव समास झाला. तसंच मी तुम्हाला म्हणते, जर तुम्हाला कळत नसेल तर आधी त्याचा विग्रह करून घेत जा आणि मग त्याच्या कोणत्या पदाला महत्व आहे हे बघून आपण समास ओळखू शकतो. ठीक आहे. आता आपण जाऊया दुसऱ्या समासावर. दुसरा समास आहे आपला तत्पुरुष समास. दुसरा समास म्हणजे तत्पुरुष. आता तत्पुरुष मध्ये कसं असतं? दुसऱ्या पदाला महत्व असतं, पहिल्या पदाला महत्व नसतं. ठीक आहे. तत्पुरुष समास, ज्या समासात दुसऱ्या पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करताना गाळलेला शब्द विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो, त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. म्हणजे तत्पुरुष समास कोणाला म्हणतात? ज्याच्या दुसऱ्या पदाला महत्व असतं. जास्त डीप मध्ये जाऊ नका, इझी टाईपने शिकून घ्या. प्रत्यय काय असतं, हे काय असतं, ते काय असतं, तर लास्ट मोमेंटला तुम्ही शिकू नाही शकत. तर फक्त इझी स्टेप्स लक्षात ठेवा. ज्याला दुसरा पद महत्वाचा तो झाला आपला तत्पुरुष समास. ठीक आहे. ज्या समासात दुसरा शब्द प्रधान महत्वाचा असतो तो तत्पुरुष समास. ही व्याख्या जर तुम्ही लर्न केली तर खूप चांगलं होऊन जाईल. ठीक आहे. तत्पुरुष समासाचे 7 उपप्रकार आहे, म्हणजे 7 टाइप्स आहे. ठीक आहे. 7 टाइप्स ऑफ तत्पुरुष समास आर देअर. 7 टाइपचे तत्पुरुष समास आहे. चला आपण बघूया. पहिला आहे विभक्ती तत्पुरुष. विभक्ती तत्पुरुष म्हणजे कोणत्या विभक्तीप्रमाणे तत्पुरुष आहे. समासाचा विग्रह करताना गाळलेला विभक्ती प्रत्यय किंवा गाळलेला शब्द विग्रहामध्ये घालावे लागते. म्हणजेच समजा तुम्हाला एखादा शब्द दिलाय, त्याचे तुम्हाला प्रत्यय बघावं लागेल. तो प्रत्यय जो असेल ती तुमची विभक्ती असेल. आता तुम्ही म्हणणार प्रत्यय कसं ओळखता? तर तेही मी तुम्हाला पुढे देणार आहे. तर व्हिडिओ नीट बघा, एंड पर्यंत बघा. ठीक आहे. आपण उदाहरणे बघूया. कष्ट साध्या, कष्टाने साध्या. कष्ट साध्या, कष्टाने साध्या. इथे प्रत्यय कोणता लागतोय? ने. तर ने कोणता झाला? तृतीय तत्पुरुष. ने हा शब्द कशात येतो? तृतीयामध्ये येतो, तृतीय विभक्तीमध्ये येतो, म्हणून तो कोणता झाला? तृतीय तत्पुरुष. ठीक आहे. आता मी तुम्हाला टेबल दाखवते, तो टेबल बघून घ्या, तुम्हाला समजून जाईल. हे बघा, इथे दिलेलं आहे तुम्हाला प्रथमा विभक्तीला कधीच प्रत्यय नसतो. तर ज्याला प्रत्यय नाही तो झाला प्रथमा. ठीक आहे. द्वितीयाला असतो, एकवचन मध्ये असतो स ला ते, आणि अनेक वचन मध्ये असतो स ला ना ते. हे तुम्हाला पाठ करावं लागेल. मला वाटतंय तुमच्या स्कूलच्या टीचर्सने दिलेही असेल, आणि नसेल दिलं तर मी देऊन टाकते, तुम्ही पाठ करून घेशाल. ठीक आहे. द्वितीयामध्ये एक वचनाला असतं स ला ते, अनेक वचनला असतो स ला ना ते. तृतीयामध्ये ने ए शी नि शी ही, स ला ते स ला ना ते. ऊन हुन ऊन हुन. चा ची छे चे च्या छी. त ई आ त ई आ. आणि संबोधन म्हणजे 8वं विभक्ती जे असतं त्याला संबोधन म्हणतो. त्याला एक वचनात प्रत्यय नाहीये आणि अनेक वचनात न हा प्रत्यय आहे. आता तुम्ही म्हणेल की इथे बघा, इथे तृतीया कसं म्हटलंय? कारण की इथं ने आलंय. इथे ने आलंय ना, इथे बघा तृतीयामध्ये ने दाखवते मी तुम्हाला, ने. म्हणून काय झालं? ते तृतीय तत्पुरुष. आता पुढचं बघूया. हे बघा, शास्त्रपंत, शास्त्रात संपन्न असं शास्त्रात त आलं इथं. हे बघा, हे त्याला लागलंय. तर त बघा सप्तमी मध्ये तुम्हाला दिसेल. हे बघा, इथे आलं तुमचं त. ही झाली आपली सप्तमी विभक्ती. फक्त हा जो तुम्हाला टेबल दिलेला आहे मी, तो टेबल पाठ करून घ्या. पाठ करून घ्या, तुम्हाला याची खूप मदत होऊन जाईल आणि तुमचे सगळे विभक्ती प्रत्यय जे आहे तुम्हाला पाठ होऊन जाईल आणि त्याच्यामुळे तुम्हाला खूप मार्क्स गेन होतील. ठीक आहे. आपण अजून एक्झाम्पल्स बघूया. देवपूजा जोडल्या देवाची पूजा. आता इथं देवाची, देवाला कोणता प्रत्यय लागलाय? ची. आता ची बघा तुम्हाला कुठे भेटतंय? इथे तुम्हाला भेटलं ची. तर ची काय झालं? आपलं षष्ठी तत्पुरुष समास हा झाला. आता मी तुम्हाला अनेक उदाहरण देते, वेगवेगळे उदाहरण देते, त्याचे तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा की याची विभक्ती प्रत्यय, याची विभक्ती कोणती, याची विभक्ती तत्पुरुष हा कोणता आहे. ठीक आहे. जसं आहे भक्तिवश, गायरन, बैल वेडा, पोळपाट, ग्रभ श्रीमंत, स्वर्गवास,
पोटशळू. ठीक आहे, ह्या सगळ्या शब्दांचा आधी तर तुम्ही विग्रह करशाल, आधी तुम्ही विग्रह करा ज्याच्याने तुम्हाला जास्त कळेल, आणि नाही जर विग्रह नाही केला तरी तुम्हाला कळून जाईल, आणि मला कमेंट सेक्शन मध्ये हा टेबल पाठ करून तुम्हाला किती उपयोगी पडला हे जरूर सांगाल. ठीक आहे, पुढचं बघूया. पुढचं आहे कर्मधारय समास. कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचा पोट प्रकार तयार असून त्यात दोन्ही पदांची विभक्ती प्रथम असते, त्यात क पद दुसऱ्या पदाचे विशेषण असते. आता इकडे बघा, ह्या कर्मधारय समास मध्ये कसं असतं, जो हा कर्मधारय समास आपला कोणाचा प्रकार आहे, तत्पुरुष समासाचा, आणि याचे जे दोन्ही पद असतात म्हणजे पहिलं आणि दुसरं, ते दोन्ही पद कसे असतात, समान पदांचे असतात, म्हणजे इक्वल असतात. ठीक आहे, दोघंही पद कसे असतात, त्याचे इक्वल असतात, आणि त्यात क पद दुसऱ्या पदाचे विशेषण असते, म्हणजे पहिला पद जो आहे तो दुसऱ्या पदाचे काय असते, विशेषण असते. आता जसं तुम्हाला मी एक्झाम्पल थ्रू समजवते. इथं काय दिलेलं आहे आपल्याला, महादेव. ठीक आहे, महा हा पहिला शब्द झाला, देव हा दुसरा शब्द झाला. आता इथे आपल्याला काय दिले, क पद, म्हणजे हा कोणता पद झाला आपला क, आणि हा कोणता पद झाला आपला ख. पहिला पद दुसरा पद, दुसऱ्या पदाचे विशेषण असते, म्हणजे देव कसा आहे, देव महा आहे. देव कसा आहे, देव महा आहे, म्हणून हा कोणता झाला, कर्मधारय. कसा देव आहे, महादेव आहे. क्वेश्चन बघाय, क्वेश्चन करायचं. सुवासना, सुवासना, सना कसा आहे, वासना कसा आहे. आता बघा, सुवासना आहे ना, तर त्याला आपण कसं म्हणणार, वासना सु. ठीक आहे, वासना सु. तर वासना कसा आहे, सु आहे. ठीक आहे, आता इथं कसं दिलंय, पुरुषोत्तम. पुरुष कसा आहे, उत्तम आहे. जेव्हा दुसरं पद पहिल्या पदाने जोडलेला असतो किंवा दुसऱ्या पद हा पहिल्या पदाचा विशेषण असतो, पहिला पद हा दुसऱ्या पदाचा विशेषण असतो, त्यालाच आपण काय म्हणतो, कर्मधारय समास असे म्हणतो. ठीक आहे, जसं हे बघा, हे देव कसा आहे, महा आहे. वासना कशी आहे, सु आहे. पुरुष कसा आहे, उत्तम आहे. श्याम कसा आहे, घन सारखा आहे. श्याम कसा आहे, घन सारखा आहे. तर जेव्हा पहिला पद हा दुसऱ्या पदाचा विशेषण असेल तेव्हाच त्याला आपण काय म्हणणार आहे, कर्मधारय समास असे म्हणणार आहे. मला वाटते की हे क्लिअर झालं असेल, नसेलही झालं तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगशाल, मी अजून एक्झाम्पल्स तुम्हाला देऊन समजून टाकेन. पुढचा आहे द्विगु समास. आता द्विगु समास हा खूपच सोपा समास असतो, याचा अजिबात टेन्शन घेऊ नका. आता याची आपण आधी तर डेफिनेशन बघूया आणि त्याच्यानंतर त्याचे उदाहरण बघूया. ठीक आहे, यात द्विगु समासात यात पहिले पद हे संख्यावाचक विशेषण असून संपूर्ण सामाजिक शब्दाला समुदाय वाचक अर्थ प्राप्त होतो. म्हणजे आता बघा, समजा तुम्हाला ही डेफिनेशन ऐकून किंवा डेफिनेशन वाचून काही समजलं नसेल तरी टेन्शन घेऊ नका, तुमची दीदी इथं आहे. तर ह्या द्विगु समास कसा ओळखायचा याची खूप इझी ट्रिक मी तुम्हाला देतेय. तर ती ट्रिक देण्याच्या आधी तर सबस्क्राईब करून द्या, म्हणजे मी तुम्हाला ट्रिक सांगते. तर बघा ट्रिक कशी आहे द्विगु समासाची. ज्याही समासात, ज्याही शब्दात किंवा ज्याही सेंटेन्स मध्ये, वाक्यामध्ये तुम्हाला नंबरचा अंक दिसतोय, जसं एक दंत असं आलं, एकदंत, तर इथं एक आलं, हे काय झालं, नंबर झालं, तर तो कोणता झाला, द्विगु समास झाला. इथं बघा त्रिभुवन, त्रिभुवन म्हणजे तीन भुवांचा समुदाय, तीन भुवांचा समुदाय, तिथं त्रि आले. त्रि म्हणजे काय, नंबर, नंबर म्हणजेच काय, द्विगु समास. समजलं. पंचपोळा, पंचपोळा, पंच म्हणजे किती असतं, पाच, पाच म्हणजे काय, नंबर, आणि नंबर म्हणजेच काय, द्विगु समास. इथं बघा पंचवटी, पंच आलं, पंच म्हणजे पाच, म्हणजेच तो झाला द्विगु समास. चातुर्मास, चातुर्मास, चातुर काय असतं, चातुर काय म्हणतो आपण, चातुर हे असतं आपलं फोर, चातुर म्हणजे फोर, तर ते झालं द्विगु समास. नवरात्र, नव म्हणजे तो तुम्हाला माहितीच असेल, 9, तर इथं नंबर आलाय म्हणजे द्विगु समास. सप्ताह, सप्ताह म्हणजे 7, 7 एक नंबर आहे, नंबर आला म्हणजे द्विगु समास. मला वाटतं हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. द्विगु समास खूप सोपा आहे. जेव्हाही तुम्हाला कोणतं नंबर दिसतंय सेंटेन्स मध्ये, ठीक आहे, कोणताही नंबर समजा तुम्हाला आला सेंटेन्स मध्ये किंवा एखाद्या शब्दामध्ये, तर तो तुमचा काय झाला, द्विगु समास असा तुमचा झाला. द्विगु समास खूप सोपा आहे. जेव्हाही तुम्हाला एखादा नंबर दिसेल शब्दामध्ये किंवा सेंटेन्स मध्ये, तो तुमचा कोणता होऊन जाईल, द्विगु समास होऊन जाईल. मला वाटतं तुम्हाला हे क्लिअर झालं असेल, कारण की खूपच सोपं आहे. तर आपण पुढच्या याच्यावर वळूया.
पुढचा आहे मध्यमपद लोपी समास. मध्यमपद लोपी समास मला माहित नाही हे तुम्हाला 10th मध्ये आहे का नाही, कारण की मी जेव्हा 10th मध्ये होती मला तर हे नव्हतं मध्यमपद लोपी समास, पण कोणत्या कोणत्या स्कूल्स मध्ये शिकवताय असे मला पोरांनी सांगितलंय, म्हणून मी हे पण घेते. ज्याला नसेल तो हा पार्ट स्किप करू शकतो आणि ज्याला असेल तो बघून घ्या. ठीक आहे. यात विग्रह करताना दोन पदातील संबंध दाखवणारे शब्द स्पष्ट लिहून दाखवावे लागतात. म्हणजे याचा जेव्हा तुम्ही विग्रह करतात, विग्रह करणे म्हणजे शब्दाला तोडणे, विग्रह करणे म्हणजे काय असतं, शब्दाला तोडणे. तर जेव्हा तुम्ही ह्यात विग्रह करतात तेव्हा संबंध दाखवणारे शब्द स्पष्ट लिहून दाखवावे लागतात. त्यांच्यातला संबंध काय हे तुम्हाला स्पष्ट लिहून द्यावं लागतं. ठीक आहे. आपण उदाहरणे बघूया. बटाटे भात. बटाटे भात. बटाटे भात म्हणजे काय, बटाटे घालून केलेला भात. जसं तुम्हाला ते होतं ना साखर भात. साखर भात मी आधी तुम्हाला एक्झाम्पल दिलं बघा. साखर भात. साखर भात काय असतं, साखर घालून केलेला भात. ठीक आहे. साखर घालून केलेला भात. तर यांचा संबंध काय आहे की यांना दोघांना जोडून काहीतरी बनल्या जाते. ठीक आहे. तसंच वांगी पोळी. वांगी घालून केलेले पोहे. वांगे पोहे. ठीक आहे. पुरणपोळी. पुरण घालून केलेली पोळी. पुरणपोळी. लंगोटी मित्र. लंगोटी मित्र. लंगोटी घालत असलेला वेळापासूनचा मित्र. लंगोटी घालत असलेल्या वेळापासूनचा मित्र. म्हणजेच काय करायचंय, जेव्हाही तुम्हाला असं मध्यमपद लोपी समास असं दिलेला जाईल त्याचं काय करायचंय, त्याचं तोडताना घालून केलेला हा शब्द तुम्हाला वापरायचा आहे. जेव्हाही तुम्हाला घालून केलेला शब्द वापरलेला दिसेल तेव्हा तो तुम्ही डिरेक्टली लिहू शकता मध्यमपद लोपी समास. आणि समजा तुम्हाला म्हटले की मध्यमपद लोपी समास आहे आणि त्याचा तुम्हाला विग्रह करायचा आहे, तर तुम्ही काय वापरणार, घालून केलेला हा शब्द. जसं वांगी पोही. वांगी घालून केलेला पोहे. बटाटे भात. बटाटे घालून केलेला भात. साखर भात. साखर घालून केलेला भात. तर घालून केलेला हा शब्द तुम्हाला वापरायचा आहे विग्रहामध्ये. खूप सोपं आहे, मला वाटते तुम्हाला कळलं असेल. पुढचं नय तत्पुरुष. नय तत्पुरुष समास म्हणजे काय, यातील पहिले पद अन किंवा न असून त्यातून नकार किंवा निषेध व्यक्त होतो. जेव्हाही म्हणजे नय तत्पुरुष समास म्हणजे नेगेटिव्ह. नेगेटिव्ह तर तुम्हाला माहिती असेल. नेगेटिव्ह इंग्लिश मध्ये आपण नो, नॉट असे वर्ड्स वापरतो. नो, नॉट. तर तसंच मराठीमध्ये नेगेटिव्हला, नय तत्पुरुषला आपण काय वापरणार आहे, अन आणि न. ठीक आहे. आणि न. आता मी तुम्हाला सांगते कधी वापरायचा आणि अन कधी वापरायचा. जेव्हाही तुम्हाला वापरायचं असेल तेव्हा तिथे असायला हवं व्यंजन असायला हवं. आणि अन तुम्ही कधी वापरणार, जेव्हा तिथे बाजूला तुमच्या काय दिलेलं असेल, स्वर दिलेला असेल. आता तुम्ही म्हणणार अरे बाप, आम्हाला तर व्यंजन आणि स्वरच नाही माहिती. ते बघा, व्यंजन म्हणजे काय, क, ख ते न्य पर्यंत जे असतात ना ते तुमचे व्यंजन असतात. समजा आता तुम्हाला दिलेले कबूतर. आता मी तुम्हाला खूपच लहान पोरांवानी एक्झाम्पल देते. कबूतर असलं तर तुम्ही काय वापरणार, कबूतर. आता हा शब्द काही मिनिंग नाही याचा, पण मी तुम्हाला फक्त एक्झाम्पल देते की व्यंजन जर आला तर तुम्ही लावणार आहे. ठीक आहे. आणि स्वर म्हणजे काय असतं, आ, ई उ ऊ ए ऐ ओ ओ औ आहा. आहा पर्यंतचे जे शब्द असतात पासनं ते झाले तुमचे स्वर. तर जेव्हाही हे शब्द येतील, जसं आई, तर इथं आलं तर त्याला तुम्ही काय लावणार आहे, अन लावणार आहे. ठीक आहे. म्हणजे याचं काही मिनिंग नाहीये, पण मी तुम्हाला फक्त एक्झाम्पल देऊन समजवते. ठीक आहे. तर याची उदाहरणं पाहूया आपण. अनादर. आदर दिलेला आहे त्याला तुम्ही आलंय बघा इथे. जसं मी म्हटलं होतं आईला लावलंय आपण, तर तसंच इथे आलंय तर आला काय लावलं आपण, अन लावलं. म्हणजे स्वराला काय लावलं आपण, अन लावलं. तर आलंय तर काय लावणार आहे आपण, अनादर. आदर नसलेला, त्याचं मिनिंग काय झालं, आदर नसलेला. तुम्ही अनादर पण लिहू शकता किंवा आदर नसलेला पण लिहू शकता. ठीक आहे. तर न गण्य, पण मला तरी वाटतं तुम्ही अनादरच लिहा. आणि जेव्हा तुम्हाला म्हणतील की त्याचा विग्रह करा, तर हा तुम्ही विग्रह करा. आणि जेव्हा तुम्हाला असं शब्द दिलेला जाईल त्याला जोडून लिहा म्हटलं, आदर जोडून लिहा म्हटलं तर अनादर लिहाल. ठीक आहे. तर गण्य म्हणजे न गण्य. अगण्य पण लिहू शकता तुम्ही, न गण्य पण लिहू शकता. जे तुम्हाला ठीक वाटेल ते लिहू शकता. न गण्य ऐकायला चांगलं वाटतं म्हणून तुम्ही न गण्य लिहा. ठीक आहे. गण्य नसलेला. अपुरा कसा विग्रह करणार आहे, अपुराचा विग्रह कसं करणार आहे, पुरा नसलेला. नास्तिक, अयोग्य. यांचा सगळ्यांचा विग्रह मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये करून दाखवा. खूपच सोपा आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, व्यंजनला नेहमी लागेल आणि स्वराला नेहमी अन लागेल. नय तत्पुरुष म्हणजे फक्त त्याला काय बनवायचे, आपल्याला नेगेटिव्ह बनवायचे. नेगेटिव्ह कसं बनवतो आपण, न
अन किंवा अ यूज करून नेगेटिव्ह बनवतो. अ आपण व्यंजनाला जोडतो आणि अन आपण स्वराला जोडतो. ठीक आहे, एवढंही लक्षात ठेवलं तर तरी तुम्हाला नय तत्पुरुष समास येऊन जाईल. पुढचं बघूया. पुढचा आहे उपपद तत्पुरुष. मला माहितीये व्हिडिओ आजचा थोडासा मोठा होतोय म्हणूनच तुम्हाला म्हणतेय, जर तुम्हाला पटपट समजत असेल तर 1.5x च्या स्पीडवर बघून घ्या, कारण की तुमचे बोर्ड्स खूप जवळ आलेले आहे, तुम्ही जास्त टाइमपास करू नका. ठीक आहे. या समासातील दुसरे पद हे धातूपासून तयार झालेले कृद नातेचे रूप असते. म्हणजे एखाद्या धातूला एखादा या शिल्लक राहिलेला अर्थपूर्ण शब्द किंवा अक्षर यात असते. म्हणजेच काय, आता तुम्हाला एक मीनिंग दिले, एक वर्ड दिले, जसं हर्षद इथे एक वर्ड दिलेले. हर्षदचं मीनिंग काय असतं, हर्ष देणारा. असा शब्द जो तुम्हाला काहीतरी मीनिंग दाखवतोय, असा शब्द जो तुम्हाला काहीतरी मीनिंग दाखवतोय, त्या शब्दाला आपण काय म्हणतो, उपपद तत्पुरुष काय म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, उपपद तत्पुरुष. असा शब्द जेव्हाही एखादा शब्द तुम्हाला दिला जाईल आणि त्या शब्दाचा काहीतरी आन्सर निघतोय, यानी की मीनिंग निघतोय, ठीक आहे, अर्थ निघतोय, त्यालाच आपण उपपद तत्पुरुष समास म्हणणार. उदाहरणे बघा. हर्षद हर्ष देणारा, नाटककार नाटक लिहिणारा, पंकज पंकात जन्मलेला, जलद जल देणारा, देव शक्ती देणारा. ठीक आहे. तसंच हर्षद काय आपल्याला हर्ष देणारा आहे. हर्षद शब्दाचं मिनिंग काय, हर्ष देणारा. तर ह्या एका शब्दाचं काहीतरी मिनिंग निघतंय, त्यालाच आपण काय म्हणणार आहे, उपपद तत्पुरुष समास असं म्हणणार आहे. ठीक आहे. नाटककार कोण असतो, नाटक लिहिणारा असतो. ठीक आहे. पंकज कोण असतो, पंकात जन्मलेला असतो. जलद कोण असतो, जल देणारा असतो. तर जे शब्द तुम्हाला वेगळं मिनिंग दाखवतायत तेच शब्द काय झाले तुमचे उपपद तत्पुरुष समास असं झाले. ठीक आहे. पुढचा आहे द्वंद्व समास. आता द्वंद्व समास म्हणजे काय, द्वंद्व समास म्हणजे ज्यात दोघेही पद महत्वाचे असतात. टेबल लर्न करा. द्वंद्व समास म्हणजे ज्यात दोघही पद इक्वल महत्वाचे असतात. जसे आई आणि बाबा. आई आणि बाबा ह्याच्यातून एक पण जास्त महत्वाचा आहे का, नाही. आई नसली तरी आपल्याला जमत नाही आणि बाबा नसले तरी आपल्याला जमत नाही. आपल्याला दोघंही, जर तुम्हाला म्हटलं आई किंवा बाबातून एकाला निवडा, तर आपल्याला निवडता येतं का, नाही. आपल्याला दोघंही सारखे आहे. ठीक आहे. आई बाबा दोघंही सारखे आहे. तर हे काय झालं, द्वंद्व समास झाला. आता इथं बघा. राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण. पण राम आणि लक्ष्मणाचं महत्व आपल्या समाजात सारखं आहे. त्यांना कोणी वर खाली तोडतं का, नाही. राम आणि लक्ष्मणाचं महत्व आपल्या समाजात सारखं आहे आणि म्हणूनच तो काय झाला, द्वंद्व समास झाला. आता बघा. विटी दांडू, विटी आणि दांडू. फक्त विटी असली तर आपण विटी दांडू खेळू शकतो का, नाही. आणि फक्त दांडू असलं तर आपण विटी दांडू खेळू शकतो का, नाही. म्हणजे विटी आणि दांडू हे दोघंही काय सारखे महत्वाचे आहे म्हणूनच ते काय झाले, द्वंद्व समास झाले. पाप पुण्य, पाप पण लागतो आणि पुण्य पण लागतो. आपल्या ह्या जीवनात पाप पण असतं आणि पुण्य पण असतं. दोघं सारखे महत्वाचे आहे. ठीक आहे. बहीण भाऊ, बहीण आणि भाऊ असं म्हणू नाही शकत आहे की तुझी बहीणच माझी जास्त लाडकी आहे, असं पप्पा म्हणू नाही शकत की तुझा भाऊच माझा जास्त लाडाचा आहे. बहीण आणि भाऊ हे दोघंही सारखे महत्वाचे असतात, म्हणून ते काय झालं, द्वंद्व समास. आता मी तुम्हाला इथं आई बाबा हा एक्झाम्पल देता, इथं बघा तो परत आलाय. आई आणि वडील हे दोघं सारखे. स्त्री पुरुष, फक्त स्त्रिया असल्या ह्या जगात तर चालेल का, नाही. फक्त पुरुष असले तर चालेल का, नाही. म्हणून हे दोघे काय सारख्या महत्वाचे आहे. कर्ण अर्जुन, कृष्ण अर्जुन, कृष्ण आणि अर्जुन हे दोघंही सारख्या महत्वाचे आहे. ने आणि आन म्हणजे येणं आणि जाणं हे दोघंही सारख्या महत्वाचे आहे. दक्षिणोत्तर म्हणजे दक्षिण आणि उत्तर ह्या दोघेही दिशा आपल्याला सारख्या महत्वाच्या आहे, म्हणूनच तो काय झालाय, आपला द्वंद्व समास असा झालाय. ठीक आहे. पुढचं द्वंद्व समासाचे 2-3 प्रकार असतात, ते बघूया. पहिला आहे इतरेतर द्वंद्व समास. 2च प्रकार असतात. पहिला आहे इतरेतर द्वंद्व समास. ज्या समासाचा विग्रह करताना आणि व ही समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो, त्यास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. म्हणजे जेव्हाही आपण इतरेतर हा शब्द आपल्याला दिला जाईल, समजा एखादा शब्द आपल्याला दिला जाईल आणि त्याचा विग्रह करताना आपण आणि व किंवा ही हे 3 शब्द वापरू, तर हे 3 शब्द जर विग्रह मध्ये वापरल्या जात आहे तर तो कोणता समास झालाय, आपला इतरेतर द्वंद्व समास झालाय. आता जसं बघा. आई बाप, आई आणि बाप. ठीक आहे. आई आणि बाप, तर आणि हा शब्द लागला म्हणजेच तो काय झाला, इतरेतर द्वंद्व झाला. आई बाप तुम्हाला दिलेला असेल आणि त्याचा विग्रह करताना आणि लागत असेल तर तुम्ही म्हणणार इतरेतर द्वंद्व. आणि फक्त आई बाप दिलेलं असेल तर तुम्ही डिरेक्टली म्हणणार की तो द्वंद्व समास आहे. ठीक आहे.
हरिहर, हरिहर म्हणजे हरी आणि हर, हरी आणि हर. इथं विग्रह करताना आणि हा शब्द लागतोय, तर तो काय झाला, इतरेतर द्वंद्व समास झाला. मी तुम्हाला एक इझी ट्रिक सांगते, फक्त हे 3 शब्द लर्न करून घ्या, आणि व ही. तर तुम्हाला पेपरमध्ये जे आहे ते याचा विग्रह दिलेला असतो, विग्रह दिलेला असतो, आणि विग्रहामध्ये जर तुम्हाला हे 3 शब्द दिसताय कुठे, आणि व ही आणि व ही, हे जर 3 शब्द दिसतात तर तुम्ही डिरेक्टली तिथे लिहून द्या ना, इतरेतर द्वंद्व समास. जास्त खोलात जाण्याची गरज नाहीये, इझी करा, इझी करा, हार्डवर्क करून फायदा नाहीये, स्मार्ट वर्क करा. म्हणून म्हणते की 3 शब्द लर्न करून घ्या. पुढचे उदाहरणे बघूया. स्त्री आणि पुरुष, इथे पण लागले. आणि कृष्ण अर्जुन, कृष्ण आणि अर्जुन. पशु पक्षी, पशु आणि पक्षी. भाऊ बहीण, भाऊ आणि बहीण. डोंगरापर्यंत, डोंगर आणि दर्यात. डोंगर दर्यात म्हणजे डोंगर आणि दर्यात. ते जिथे पण आणि व असे शब्द लागतात का, ठीक आहे, तर त्याला आपण म्हणणार आहे इतरेतर द्वंद्व समास. ठीक आहे, पुढचं बघूया. पुढचं आहे वैकल्पिक द्वंद्व समास. वैकल्पिक म्हणजे वैकल्पिक द्वंद्व समास, ज्या समासाचा विग्रह करताना किंवा, अथवा, वा हे 3 शब्द. इथं मागे इतरेतर मध्ये काय होते, आणि व ही, आणि व आणि ही. आणि वैकल्पिक मध्ये कोणते 3 शब्द लागणार आहे, किंवा, अथवा, वा. हे 3 शब्द पाठ करून घ्या. हे वैकल्पिकचे आणि ते मागचे कोणते होते आपले, इतरेतरचे. हे 3 शब्द जर तुम्हाला विग्रह करताना आले तर ते कोणते झाले, वैकल्पिक समास असं झाला. समजा तुम्हाला असं म्हटलंय खरे खोटे, ठीक आहे, तुम्ही म्हणणार की बाबा फक्त आम्हाला असा शब्द दिलेला असेल तर आम्हाला कसं करायचं. तर मी तुम्हाला सांगते, तुम्हाला टेबल असतो, ठीक आहे, खरे खोटे हा शब्द तुम्हाला दिलेला असेल, तुम्हाला इथं म्हणतील ते विग्रह करा, ठीक आहे, इथं म्हणतील ते विग्रह करा. पण इथं एकात ते नाव दिलेलं असेल. आता इथं समजा त्यांनी म्हटलं की वैकल्पिक समास आहे बाबा, वैकल्पिक समास आहे, तर तुम्हाला वैकल्पिक समास माहिती आहे. वैकल्पिक समासात आपण काय लावतो, किंवा, अथवा, वा. आता इथे खरे आणि खोटे नसते, खरे किंवा खोटे, खरे किंवा खोटे, ही प्रिंटिंग मिस्टेक आहे. ठीक आहे, तर तुम्ही याची विग्रह कशी करणार, इथं तुम्हाला दिलेलं आहे वैकल्पिक समास. वैकल्पिक समासात तुम्हाला माहिती आहे कोणते कोणते शब्द लागतात, किंवा, अथवा किंवा वा. तर तुम्हाला माहिती आहे खरे किंवा खोटे असे असतात, तर तुम्ही इथे लिहून टाका खरे किंवा खोटे, खरे किंवा खोटे. तसंच 3, 3, 4, तर आपण म्हणतो ना 3, 4, 10, तर आई म्हणते ना 3 किंवा 4 एकच काहीतरी घे, तर तसंच 3 किंवा 4. बरे वाईट, बरे किंवा वाईट. ठीक आहे, पास ना पास, पास ना पास म्हणजे पास आणि नापास, पास आणि नापास. ठीक आहे, एक तर पास होऊ शकतो किंवा नापास होऊ शकतो. पास अथवा नापास असेही तुम्ही लिहू शकता, पास अथवा नापास. ठीक आहे, पास अथवा नापास, एक तर पास होशील बाबा, एक तर नापास होशील, पण तुम्हाला पास व्हायचं हे लक्षात ठेवा. ठीक आहे, मागे पुढे, मागे अथवा पुढे, एक तर मागे चाल, एक तर पुढे चाल. चूक भूल, चूक अथवा भूल. तर हे सगळे एक्झाम्पल्स तुम्ही वाचू शकता, आणि हे 3 शब्द लर्न करून घ्या. किंवा, अथवा, वा जर हे 3 शब्द आले तर तुमचा तो द्वंद्व समास कोणता होईल, वैकल्पिक द्वंद्व समास होईल. ठीक आहे, मला वाटतं हे क्लिअर झालं असेल. आता आपण जाऊया समाहार द्वंद्व समासवर. 3 टाईपचे समास, द्वंद्व समास असतात. तिसरा आहे आपला समाहार द्वंद्व समास. पुढेही आहे का, बहुव्रीही वेगळं असतं. ठीक आहे, समाहार द्वंद्व समास, ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांचा अर्थ शिवाय त्याच जातीचा इतर पदार्थाची त्यात समावेश म्हणजेच समाहार केलेला असतो, त्याच समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. आता माझ्या मराठी रीडिंग वर जाऊ नका, मी खूप दिवसानंतर घेतेय मराठी, म्हणून मला थोडासा प्रॉब्लेम होतोय, पण तुम्हाला समजत असेल मला असं वाटतंय. ठीक आहे, उदाहरणे बघूया. मीठ भाकर व साधे खाद्य पदार्थ इत्यादी. आता तुम्ही म्हणणार समाहार द्वंद्व समास तर तुम्ही समजवलाच नाही. तर समाहार द्वंद्व समास म्हणजे काही नाही, तुम्हाला एकाच ग्रुपची नावं दिलेली असतात. समजा आता तुम्हाला दिलेलं आहे कुत्र, मांजर, कुत्र, मांजर असं तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, तर तुम्ही काय म्हणणार, कुत्र, मांजर हे दोघं एकाच गटातले आहे ना, दोघं डोमेस्टिक अॅनिमल्स आहे, दोघं पेट अॅनिमल्स आहे, तर तुम्ही काय म्हणणार, कुत्र, मांजर व गाई. गाई पण असतं, काय असतं आपलं डोमेस्टिक अॅनिमल आहे, तर तुम्ही म्हणणार कुत्र, मांजर, गाई. तर हे सगळे काय, जे शब्द एकाच ग्रुप मधले असतील आणि त्यांच्या ग्रुप मधले जे मेंबर्स आहेत त्यांचं आपण अजून नाव सांगू शकतो, त्यालाच आपण काय म्हणणार आहे, समाहार द्वंद्व समास असे म्हणणार आहे. आता तुम्ही म्हणसाल की काय एक्झाम्पल देत आहे आपल्याला, पण तरी खूप इझी आहे बघा. एकच ग्रुप मधलं असलं, ठीक आहे, आणि त्याचे आपण वेगवेगळे नावं देऊ शकलो, ठीक आहे, अजून नावं देऊ शकतो, तर त्यालाच आपण काय म्हणणार, समाहार द्वंद्व. जसं इथं बघा तुम्हाला दिलं असेल सिंह आणि हत्ती. सिंह हत्ती दिलेलं असेल, सिंह हत्ती असं दिलेलं असेल. आता सिंह आणि हत्ती दोघं वाईल्ड अॅनिमल्स आहेत, तुम्हाला माहिती आहे, दोन्हीही जंगलात राहणारे आहेत. तर हे दोघं काय झाले, एका ग्रुप मधले झाले. तर तुम्ही अजून याचे एक्झाम्पल्स देऊ शकता. सिंह
हत्ती व वाघ. सिंह, हत्ती व वाघ. तर हे काय झाले, तिघ एका ग्रुपचे झाले, एका ग्रुप मधले आले, म्हणजेच काय झाले ते समाहार द्वंद्व समास. कळलं का तुम्हाला? आता बघा, चहा पाणी, चहा पाणी फराळ वगैरे, ठीक आहे. इतर पदार्थ म्हणजे आपण जेव्हा म्हणतो पाहुणे आल्यावर की चहा पाणी देऊ का, तर आपण असं फक्त चहा आणि पाणी आणून देत नाही, आपण सोबत पोहे बनवतो, आपण काहीतरी खायला देतो, बिस्किट देतो, ठीक आहे. तर तसंच चहा पाणी व फराळाचे इतर पदार्थ म्हणजे हे दोघं काय झाले, एका ग्रुपचे झाले, एका ग्रुपचे झाले म्हणजे ते काय झाले, समाहार द्वंद्व, ठीक आहे. भाजीपाला, आता भाजीपाला म्हणजे काय, एकच भाजी घेतो का आपण, नाही. भाजीपाला हा शब्द आला की आपल्याला खूप सारी भाज्या आठवतात. भाजीपाल्यामध्ये काय काय येतं, मिरची येते, कोथिंबीर येते, बटाटे येतात, कांदे येतात, ठीक आहे. हे सगळे एका ग्रुपचे झाले, तर ते काय झालं, समाहार द्वंद्व समास झाला, ठीक आहे. भाजीपाला. आता हे बाकीचे तुम्ही वाचून घ्या, मी जर वाचत बसली तर मी समजवत बसेल आणि तो व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, ठीक आहे. पुढचं बघूया. पुढचा आहे बहुव्रीही समास. आता बहुव्रीही समास म्हणजे काय असतं, जेव्हा तुम्हाला दोन शब्द दिलेले असतं. समजा मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते, नीलकंठ, ठीक आहे. दोन शब्द दिलेले असतात तुम्हाला, पहिला पद असतो नील आणि दुसरं काय असतं, कंठ. ह्या दोघंही याचं मिनिंग काही म्हणजे दोघंही पदांना महत्व नसतो, दोघंही पदांना महत्व नसतो. पण या दोघंही पदांना जेव्हा तुम्ही एकत्र आणतात, त्याचं काहीतरी तिसरंच मिनिंग निघतंय. आता नीलकंठ म्हणजे कोण, महादेव. नीलकंठ म्हणजे कोण, महादेव. तर ह्या दोघंही पदांचं महत्व तर नव्हतं, नीळचा पण महत्व नव्हतं, कंठचा पण महत्व नव्हतं. पण दोघांना जेव्हा सोबत जोडलं तर त्याचं एक तिसरं मिनिंग निघून आलं, तिसरा अर्थ निघून आलं. तिसरा अर्थ काय होता, महादेव. तर महादेव तर आपल्याला महत्वाचे आहे की नाही, आहे महादेव महत्वाचे. म्हणजेच ज्या दोन पदांना महत्व नसतो पण त्याचा तिसराच अर्थ निघून येतो, त्याच समासाला आपण काय म्हणतो, त्या शब्दाला आपण काय म्हणतो, बहुव्रीही समास म्हणतो. इथं बघा, नीळकंठ, ज्याचा कंठ निळा आहे, ज्याचा कंठ निळा आहे. आता तुम्हाला माहिती असेल, शंकरांनी आपलं विष पिलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांचं जे कंठ होतं, त्यांची जी गळ होतं, मान होती, ती निळी पडली होती, ठीक आहे. म्हणूनच त्याला काय म्हणतो, निळकंठ म्हणतो. तर ज्यांचा कंठ निळा आहे असा कोण, महादेव. असा कोण, शंकर. तर ह्याचा तिसराच अर्थ काय निघतोय, शंकर. आता वक्रतुंड, वक्रतुंड ऐकल्यावर तुम्हाला लगेच कळेल की तो कोण आहे बाबा, गणपती आहे. ज्याचा तोंड वक्र आहे असा कोण, गणपती. तर हा वक्रतुंड, वक्र हा पहिला शब्द झाला, तुंड हा दुसरा शब्द झाला. दोघांनाही महत्व नाही, पण दोघांना जोडून तिसरा कोणता शब्द बनतोय, गणपती. आणि गणपतीला महत्व आहे म्हणूनच तो काय झाला, बहुव्रीही समास झाला. दशमुख, दशमुख, दशालाही महत्व नाही, मुखालाही महत्व नाही. पण 10 तोंडावाला कोण होता, रावण होता. पण रावणला तर महत्व आहे ना, तर तो काय झाला आपला बहुव्रीही समास असं आपल्याला सांगता येतो. आता बहुव्रीही समासाचे अजून 4 प्रकार आहे, पण ते 4 प्रकार मला नाही वाटत की 10वीत यूज होत आहेत, ठीक आहे. तर मी ते 4 प्रकार तुम्हाला शिकवत नाहीये, फक्त एवढंच लक्षात ठेवा, जेवढं मी शिकवलं तेवढं लक्षात ठेवा. इझी टेक्निक्स जे तुम्हाला, ट्रिक्स जे दिलेले आहेत मी, त्या लक्षात ठेवा, त्याची तुम्हाला खूप जास्त हेल्प होईल. चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करा. अजून काय घ्यायचंय मराठी ग्रामर मधलं ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा, मी नक्कीच व्हिडिओ घेऊन येईल, लवकरात लवकर घेऊन येईल, कारण की तुमची परीक्षा जवळ येत आहे. आपल्या मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत शेअर करा, मैत्रिणींसोबत तर जरूर शेअर करा. समजलंच असेल मी काय बोलतेय. आणि हा, असेच प्रेम देत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग.